अमेरिकेनं भारतावर 50% टेरिफ लावल्यानंतर आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? येणाऱ्या काळांमध्ये शेअर मार्केटवर, त्याचप्रमाणे भारताच्या आयात निर्यातीवर त्याचा कितपत परिणाम होईल, अशी भीती सध्या भारतीयांच्या मनात आहे. आपल्यासोबत अर्थतज्ञ विनायक गोविलकर सर आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करून जाणून घेणार आहोत की नेमकी भारताची पुढील वाटचाल कशी असणार आहे. सर, खूप खूप स्वागत तुमचं TV9मध्ये. एकूणच 50% टेरिफच्या या मुद्द्यावर भारतीयांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, भीती आहे. काय परिणाम होऊ शकतो अशा पद्धतीच्या निर्णयाचा भारतावर? एक तर गोष्ट स्पष्ट आहे की लोकांना आता ह्याच्यावरच विश्वास राहिला नाही की 50% टॅरिफ अनाऊन्स केलं आहे ते इम्प्लिमेंट होईल की नाही. त्यामुळे परिणाम बघण्याच्या आधी हे वास्तवात येईल की नाही अशी शंका आहे. 6 महिने झाले आपण बघतोय हे ट्रम्प महाशय एक एक गोष्ट अनाऊन्स करतात आणि नंतर ती परत घेतात, माघारी घेतात. आता ॲक्च्युअली त्यांनी 25% टॅरिफ लावला आणि तो उद्यापासून लागू होणार. त्याच्या आधीच एक दिवस त्यांनी 50% टॅरिफची घोषणा केली. 50% टॅरिफ जर खरोखर लागू झाला तर निश्चितच परिणाम म्हणजे भारताची निर्यात कमी होऊ शकते. याचं कारण असं आहे की 100 रुपयाची वस्तू अमेरिकेत जाताना 100 अधिक 50 म्हणजे 150 रुपयाला होईल. याचा एक परिणाम जसं निर्यात भारताची कमी होईल हा आहे, तसा दुसरा परिणाम अमेरिकेत ह्या वस्तू महाग होणार आहेत. त्यामुळे अमेरिकन लोकांना ह्या महाग वस्तू खरेदी करणं हे एका अर्थाने त्यांची नाराजी ओढवून घेण्यासारखं आहे. दुसरं, हे 50% का लावले तर भारत रशियाकडनं तेल आयात करतो आणि हे तुम्ही आयात करू नका अशी धमकी अमेरिकेने दिली होती. परंतु भारताने सोयीसाठी आपल्या एकूण आर्थिक गोष्टींचा विचार करता तिथून आयात करण्याचं कंटिन्यू केलं. त्याचा राग हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आला आणि त्यांनी 50% एक प्रकारे ही धमकी दिली आहे की तुम्ही जर ते थांबवलं नाही तर आम्ही 25%चे 50% शुल्क लावू. 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये. एक म्हणजे ही धमकी असं मी म्हणतो कारण 21 ऑगस्टला हे लागू होणार आहे. त्यामुळे तुम्ही 21 ऑगस्टपर्यंत काहीतरी स्टेप घ्या, आम्ही म्हणतो तसं करा. तसं नाही केलं तर हे लागू होईल. दुसरं, स्वतः अमेरिका रशियाकडनं युरेनियम खरेदी करत आहे. स्वतः अमेरिका अनेक गोष्टी रशियाकडनं खरेदी करत आहे. त्यामुळे आम्ही खरेदी केली तरी चालेल पण तुम्ही खरेदी करायची नाही, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा टिकणं अवघड आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ब्रिक्स नावाचा जो एक गट, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि आणखीन जॉईन झालेले देश, हा गट दिवसेंदिवस स्ट्रॉंग होतो आहे अशी एक भीती अमेरिकेला वाटते आहे. हा गट जर स्ट्रॉंग झाला तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे डॉलर या चलनावर निश्चितपणे होईल. जरी आज ब्रिक्स देशांनी कुठली नवीन करन्सी काढलेली नसली तरीसुद्धा ब्रिक्स देश जर एकत्र आले तर कदाचित आपापल्या चलनांमध्ये त्यांचे व्यापार सुरू होतील आणि मग डॉलरची आज जी एक दादागिरी अख्ख्या जगामध्ये आहे तिला थोडासा धक्का लागण्याची भीती ही अमेरिकेला वाटते आहे. चीन एका बाजूला आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे आणि चीन, भारत, रशिया, ब्राझील हे जर एकत्र आले तर स्वाभाविकपणे जगातल्या बाजारपेठेमध्ये अमेरिकेचा रोल हा मर्यादित होणं हे नक्की आहे. म्हणून मग काय होतं आहे, चीनवर खूप अवास्तव टॅरिफ लावा, रशियाला काही ना काहीतरी धमकी द्या, ब्राझीलला 50% टॅक्स लावला आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ब्रिक्समधल्या अन्य 2 देशांना म्हणजे साऊथ आफ्रिका यांना त्यांनी 30% टॅक्स लावला आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करता अमेरिकेची एक स्वतःच्या मनात असलेली भीती, आपली पोझिशन जाईल की काय, डॉलरची पोझिशन जाईल की काय, ही भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्राध्यक्षांची जी धोरणं आहेत ती धरसोडीची धोरणं आहेत. त्यामुळे ना तर जगाचा त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर विश्वास वाढत चालला आहे किंवा ना तर अमेरिकन लोकांचा वाढत चाललेला आहे. ह्या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला ही वाढलेली आत्ताची जी काही ड्युटी आहे, टॅरिफ आहे, त्याचा विचार करायला हवा.
सर, पण याचा थेट परिणाम जर उद्या अशी गोष्ट घडलीच तर याचा थेट परिणाम भारतीयांवर कशा पद्धतीने होऊ शकतो, त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा कितपत परिणाम होईल? निर्यात कमी होईल हे नक्की, म्हणजे लागू झालं तर. परंतु ह्याला रेझिस्टन्स कदाचित अमेरिकेमधनं सुद्धा येईल, कारण तिथे या सगळ्याच देशांकडचे आयात जे आत्ता चालू आहे त्याची कॉस्ट वाढणार आहे. म्हणून भारतावरचा विचार करायचा तर आपल्या निर्यातीला नकारात्मक परिणाम होऊ शकतो, हा एक आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे उत्पादन कमी होऊ शकतं, त्यामुळे रोजगार कमी होऊ शकतो, त्यामुळे GDPत घट होऊ शकते. ही एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला मी असं म्हणेन की हे जसं चॅलेंज आहे ना, तशी एक अपॉर्च्युनिटी पण आहे. अपॉर्च्युनिटी कशी की आमच्याकडे आज उत्पादन क्षमता आहे, आमच्याकडे आज रॉ मटेरियल आहे, आम्ही आज मॅन्युफॅक्चर करतो आहोत. उद्या अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे भारताची अमेरिकेला निर्यात कमी होईल, पण उत्पादन आणि सगळी तंत्रज्ञान आमच्याकडे आहे ना. मग त्या आधारावर आम्ही अन्य मार्केटमध्ये, अन्य देशांच्या बाजारपेठेंमध्ये आपला माल विकण्याची संधी ही शोधू शकतो. तसंच आपली स्वतःची बाजारपेठ खूप मोठी आहे, त्यामुळे ह्या बाजारपेठेचा सुद्धा वापर आपण आमची उत्पादनं विकण्यासाठी जर करू लागलो तर आपली आयात पण कमी होऊ शकते. निर्यात कमी होईल एका बाजूला, पण आयात कमी करणं आणि देशातली बाजारपेठ विकसित करणं, तसंच ब्रिक्सच्या म्हणजे मित्र देशांच्या बरोबरसुद्धा आपला व्यापार उदीम वाढवणं, यासाठी एक मोठी संधी ही भारताकडे निश्चित राहील. सर, काही लोकांमध्ये अशी देखील एक चर्चा आहे की UPAच्या काळामध्ये जसं ग्लोबली एक बॅलन्स ठेवला जात होता भारताकडनं, की रशियाकडनं काही उत्पादनं, काही शस्त्रास्त्र खरेदी करत असताना अमेरिकेलासुद्धा एक संधी होती आपल्याकडे विकण्याची. तर या सगळ्या जिओपॉलिटिकल सिनारिओमध्ये आत्ताचं सरकार कुठेतरी एक्सटर्नल अफेअर्समध्ये चुकतं आहे का, किंवा त्यांचा काही निर्णय योग्य ठरत नाही आहे का, की ज्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवती आहे? व्यापारापुरतंच बोलायचं तर भारताने अमेरिकेवर कुठलंही एक्स्ट्रा टॅरिफ लावलेलं नाही, कुठलीही एक्स्ट्रा बंधनं लावलेली नाहीत. त्यामुळे भारताच्या बाजूने अमेरिकेच्या व्यापारामध्ये कुठलीही कमतरता, उणीव किंवा जास्तीच्या अटी शर्ती लावलेल्या नाहीत. हे एकतर्फी अमेरिकेकडनं सगळं चाललेलं आहे असं आपल्याला दिसेल. त्यामुळे भारताची विदेश नीती काही गडबडली आहे असं मला वाटत नाही. त्यांचं म्हणजे अमेरिका, रशिया आणि चीन यांचं जे काही परस्परांशी नातं आहे, त्या नात्यामध्ये भारत ही फार मोठी भूमिका बजावणारी अशी अर्थव्यवस्था आहे. आणि ह्या अर्थव्यवस्थेला आपल्या बाजूला ठेवावं, राखून ठेवावं अशी इच्छा अमेरिकेची नक्की आहे. आणि ते आपल्याला दिसतं. चीन जर पाकिस्तानला जवळ करतो आहे तर अमेरिकेने पाकिस्तानला जवळ करायला सुरुवात केली आहे. कारण पाकिस्तान, चीन आणि भारत हे जर एका बाजूला आले तर ह्या सगळ्या, तुम्ही जो जिओपॉलिटिक्सचा विषय केला, या सगळ्या भागामध्ये अमेरिकेला पाय ठेवणंसुद्धा मुश्किल होऊ शकतं. त्यामुळे भारत काही चुकीची विदेश नीती करतो आहे असं मला वाटत नाही. अमेरिकेच्या बाजूने अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. सर, शेवटचा प्रश्न, येणाऱ्या काळामध्ये स्टॉक मार्केट असेल की जो अत्यंत सेन्सिटिव्ह असा सेक्टर समजला जातो, त्याचप्रमाणे सोन्याची एकूणच जी काही वाढलेली किंमत आहे किंवा सोन्याचं जे आयात निर्यात आहे, याच्यावर ह्या सगळ्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो? विदेशी गुंतवणूक भारतात येते आहे, ती भारतातल्या आर्थिक वाढीमुळे येते आहे, भारतातल्या राजकीय स्थिरतेमुळे येते आहे, भारतीय उद्योगांच्या एकूण वाढत्या एफिशियन्सीमुळे येते आहे. बाजारपेठ तर हवीच आहे, पण असं नाही आहे की बाजारपेठ केवळ अमेरिकेचीच आहे आणि अमेरिकेच्या कृपेनेच भारतातला उद्योग वाढतो आहे, असं नाही आहे. ही खात्री विदेशी गुंतवणूकदारांनाही आहे. अल्पकाळासाठी काही नकारात्मक परिणाम निश्चितपणे होऊ शकतो. नकारात्मक परिणाम म्हणजे विड्रॉवल ऑफ इन्व्हेस्टमेंट ही होऊ शकते. परंतु दीर्घकाळ जर आपण बघितलं तर जगातले असे अन्य कोणते देश आहेत की जिथे जाऊन यांनी गुंतवणूक करावी? सगळीकडे अशांतता दिसते, सगळीकडे युद्ध दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतासारखी स्थिर राज्यव्यवस्था आपण कशा पद्धतीने सांभाळू शकतो? कारण शेवटी गुंतवणूकदार हा स्वतःच्या गुंतवणुकीवरच्या सेफ्टी, सिक्युरिटी, उत्पन्न याच्याकडेच बघणार आहे. अल्पकाळासाठी याचा काही परिणाम होईल, तो काही प्रमाणात असेल.
हे स्वीकारूनही दीर्घकाळासाठी मला नाही वाटत शेअर बाजारावर फार नकारात्मक परिणाम होईल. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत विस्तृतपणे या सगळ्या विषयावर प्रकाशझोत टाकला. प्रत्येक वेळेला संकटात संधी असते असं म्हटलं जातं आणि त्यामुळे 50% टेरिफच्या या निर्णयाची जर अंमलबजावणी झालीच तर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेला स्वावलंबी होण्यासाठी देखील एक भक्कम अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ट्रम्प यांच्याकडून पुढे नेमका काय निर्णय घेतला जातो आहे, याची अंमलबजावणी होती आहे खरंच का हा फक्त एक बागुलबुवा ठरतो आहे, हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.